मुळात पहिली गोष्ट तर मला म्हणजे शेळ्या बिळ्या जनावर बिनवर अशी चारायला म्हणजे यायची आवड नाही. इकडं आधी सगळा डोंगराळ भाग आहे, गवत कमी दगडच जास्त. उन्हाळ्यामध्ये तर असं आहे जसं का म्हणजे उडीद जर निसाय बसले त्याच्यामध्ये एक जर तांदळाचा म्हणजे शीत टाकला तर त्या पूर्ण काळ्या उडदामध्ये एकच तांदूळ जसा निवडून येतंय तसं आमच्या इकडे सगळ्या डोंगरामध्ये गवत पुन्हा उन्हाळ्यात जिरून जातंय आणि नुसते काळे जर दगडच उघडे. तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर बऱ्याच दिवसानंतर आज ब्लॉग शूट करतोय, कारण गाडीवर गेलो होतो त्याच्यामुळं काही तिकडे टाईम भेटला नाही आणि व्हिडिओ पण बनवला नाही. आज जवळपास 1 ते 1.5 महिना झाला आपल्या चॅनलवर काही व्हिडिओ आला नाही, त्याच्यामुळं म्हणलं चला आज थोडा ब्लॉग शूट करून अपलोड करूया. तर आज आलो शेळ्याकडे, शेळ्या चारवलो सध्या. तर पावसाचं वातावरण असल्यामुळं थोडं आभाळ आलं आणि वारं पण खूप सुटलं आणि ढगाळ वातावरण निर्माण झालं. असं वाटायला आता पाऊस येईनच 1-1.5 घंट्यामध्ये. तर सगळा डोंगर हिरवागार झाला आहे आणि आता आमच्या इकडे पेरण्या बिरण्या चालू आहेत. म्हणजे जवळपास झाल्यात पेरण्या, 90% तर झाल्यात, 10% राहिल्यात. ज्यांच्या कुणाच्या राहिल्यात ते आज उद्या करून घ्यायलेत, कारण पावसानं चांगली उघाड दिली आणि रानात पण चांगला वापसा झाला. तर तुमच्या इकडे पेरण्या झाल्या का चालू आहेत कमेंट करून नक्की सांगा. तर चला आपण आपल्या आजच्या ब्लॉगला स्टार्ट करूया. त्याआधी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनला प्रेस नक्की करा. तर भावांनो बघू शकता, हे आपल्या गावाकडलं वातावरण आहे. आता सध्या मी गावापासून 1-1.5 किलोमीटर लांब अंतरावर आलो आहे शेळ्या घेऊन चारायला. तर आभाळ बघू शकता कसं आहे काय नाही. बाकी हे 3 लेकरं आहेत आणि एकच शहाणी बाई आहे, ती पण काही शहाणी नाही, अर्धी शहाणी आहे. खाती आणि एकटीच घरी पळत या, पुन्हा हे तिच्या मागं पळत येत आणि ह्यांच्या मागं पुन्हा मी पळतोय. तर चला तुम्हाला सध्या थोडा व्ह्यू दाखवतो कसा आहे काय नाही ते. आभाळ बघू शकता, पूर्ण भयानक असं भरून आभाळ आलंय आणि मी सध्या आमच्या गावच्या तळ्यात आहे. बाकी ते तुम्हाला मंदिर बिंदिर दिसत असेल आणि गाव हे इकडे आहे. ही पाण्याची टाकी जी दिसायली ते गाव आहे आणि गावापासून थोडं लांब मी आहे. तर वातावरण एक नंबर झालंय. ये चल चल. ह्या तिन्ही पण पाठीच आहेत आणि ही मोठी शिळी आहे बघू शकता. आता काही शेळीला धरून चारायची गरज नाही, पण कारण धरून चारलं की पुन्हा अशी सवय लागते. ह्यांना सवय आहे वाढलायची. तर एकदम शांत वातावरण आहे रानामध्ये बघू शकता. आणि हे माळ रान आहे आमच्या इकडं असलं. मुळात पहिली गोष्ट तर मला म्हणजे शेळ्या बिळ्या जनावर बिनवर अशी चारायला म्हणजे यायची आवड नाही. म्हणजे ते एकटं असं घेऊन आलं शेळ्या बिळ्या चारायला की ते एकटं परदेशी रानामध्ये एकटं करमत नाही, काही नाही. सगळं विचित्र वातावरण होऊन बसतंय आणि आमच्या इकडं आधी सगळा डोंगराळ भाग आहे, गवत कमी दगडच जास्त. उन्हाळ्यामध्ये तर असं आहे जसं का म्हणजे उडीद जर निसाय बसले त्याच्यामध्ये एक जर तांदळाचा म्हणजे शीत टाकला तर त्या पूर्ण काळ्या उडदामध्ये एकच तांदूळ जसा निवडून येतंय तसं आमच्या इकडे सगळ्या डोंगरामध्ये गवत पुन्हा उन्हाळ्यात जिरून जातंय आणि नुसते काळे जर दगडच उघडे पडतात. त्याच्यामुळं कुठंतरी मन उदास होतंय. आणि खेडेगावामध्ये तुम्हाला सांगतो, नावाला खेडेगाव आहे, लय करमत आहे, चांगलं आहे, काही नाही इकडे. झाटा पैसा ना पाणी आणि ते म्हणते तसं काम झालंय. त्याच्यामुळं खेड्याकडे यायचा काही प्रयत्न कोणी करू नका. चांगलं तिकडं कामधंदा असला तर आपलं पुण्या मुंबईलाच करीत बसा. कुठं सणावाराला या खेड्याकडे गावाकडं, उगा आपलं राहावा ओळख म्हणून, बाकी काही नाही. चला शेळ्या चालल्यात तिकडे. आता तुम्हाला सांगतो, तुम्हाला ज्या माझ्या पाठीमागं शेळ्या दिसायला लागल्यात हे 3 पाटी एकदम शांत गरीब गाईसारख्या आहेत. बिचाऱ्या माझ्या पाठीमागची हालत नाहीत. पण ही शेळी सगळ्यात शहाणी तीच आहे आणि सगळ्यात अवकाळी बाई म्हणायला हरकत नाही तीच आहे. खाती आणि डायरेक्ट घराचा रस्ता धरती आणि तिच्या मागं पुन्हा ह्या पाठी पळतात आणि पुन्हा त्यांच्या मागं मला पळावं लागतंय. म्हणजे अशी 4 जणांची बी बेजारी, 4-5 जणांची बेजारी लावती ती. तिला अक्कल नाही ना, तिला शहाणपण नाही. मीच मोठी आहे, ह्या दोघी तिघी लहान आहे, त्यांना मी सांभाळून घेते, मी ह्यांना फिरवून हिंडवून चारते. असं नाही, खातंय आणि आपण एकटंच पळाय बघत आहे. इतका राग येत आहे असं वाटायला हिला उद्याच्याला खाटकाला नेऊन निकाव. पण जाऊ द्या, घरचे मला मारतील नेऊन निकल्यावर. त्याच्यामुळे सगळा वैताग आलाय. आधीच गावातल्या पोराला लग्नाचं टेन्शन आणि मला हे कामधंद्याचं आणि ह्या शेळीचं टेन्शन आलं. हो का बघा,
निघाली का पुढं, सगळ्यात पुढं हो का तीच आहे आणि तिच्या पाठीमागं ह्या बिचाऱ्या निघतात. खातंय आणि डायरेक्ट घराचा रस्ता धरतंय. इतका कदर आलाय नाही, पहिल्याच दिवशी कदरून जमणार नाही ना. आता काही नाही बघा, तुम्ही बघत राहा फक्त. डायरेक्ट ती इकडं बघणार आणि सरळ पुढचा जे रस्ता दिसायलाय त्यानं सरळ घराकडं निघणार. पण आपल्यापाशी बी काही दगड कमी नाहीत, नाही पण दगड मारून बी चालणार नाही ना. उद्या लंगडी झाली तर पुन्हा कुठं घरी बांधून ठेवा. त्याच्यामुळं थोडी बेजारी आपलीच झाली तर झाली. आता तुम्हाला सांगायल्यामुळं ती काही पुढे जाई नाही, तेव्हा का निघाली म्हणली असं काय ह्याचं ऐकायला हो तुम्ही, आहे का? लय अवघड धंदा आहे. आता हो का हे एवढं मोठं झालंय म्हणजे जवळपास 8वी 9वीला गेलं हे, आणि तरी पण माईचं दूध प्यायले. काय करावं आणि काय नाही, सगळा निसर्गाचा खेळच यागळा दिसायला लागलाय मला. पण असू द्या, त्याची माय ती पेन अगर काही बी करीन, तेव्हा का मायला बी गोष्ट पटली, दिला हाकलून. खावा ना आपला पाला चारा बिरा. हां, सगळीकडे समस्या होऊन बसली आहे. टाईम पण जाय नाही लवकर, 4 कवा वाजतील आणि कवा घरी घेऊन जाईन ह्यांना आणि कवा दावणीला बांधीन. मला असं झालंय. चला, बिचारी खायलेत त्याच्यामुळं आपल्याला पण थोडं जरा बरं वाटायला लागले. चालतंय, आजचा ब्लॉग आपण इथं समाप्त करू, कारण ब्लॉग केला असता पण शिळी आता डायरेक्ट घरी जाते. या घरी गेल्यावर मग लय अवघड होतंय. तर चालतंय, भेटूया उद्याच्याला.